पुढच्या बातमीकडे वळणार आहोत। शिवसेनेच्या सर्व खासदारांचीच म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांची आज मातोश्रीवर बैठक पार पडणार आहे। थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या बैठकीला सुरुवात होईल। मागील काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा होत आहेत। याच पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन केल्याची माहिती आहे। खासदार संजय उर्फ बंडू जाधव हे गेल्या काही बैठकांना गैरहजर होते, त्यामुळे आता या बैठकीला ते उपस्थित राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बघा, या ऑपरेशन टायगरची अनेक वेळा चर्चा होते आणि ते आपल्या मीडियाच्या माध्यमातून होते। मीडियाच ऑपरेशन टायगर जिवंत करतो की काय असा एखादा प्रकार आहे। आमचा या बाबतीमध्ये कोणताही निर्णय झालेला नाही आणि याचा निर्णय घेण्याचा अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना आहे। म्हणून या सगळ्या बावड्या आहेत, या सगळ्या बातम्या आहेत, या बातम्यावर आम्ही विश्वास ठेवत नाही। मीडियामध्ये हे जोरकस चालत असतं, दोन दिवसाला ऑपरेशन टायगर कधी होणार, तुम्ही ऑपरेशन टायगर करणार आहात का, अशा कोणत्याही गोष्टीला उत्तर फक्त एकनाथ शिंदे साहेब देतील। या सगळ्या बातम्याला आम्ही कुठेही पुष्टी सुद्धा देत नाही आणि आमचा त्याच्याशी संबंधही नाही। आम्ही आता ऑपरेशन लांडगा करणार आहोत। ऑपरेशन टायगरच्या चर्चांना राऊतांनी हे उत्तर दिले। पक्षप्रमुखांनी बैठक बोलावू नये का, खासदार संजय राऊतांनी हा खरमरीत सवाल विचारलेला आहे। काय असतं ऑपरेशन टायगर? रोज रोज तुम्ही म्हणताय टायगर टायगर टायगर। आम्ही सुद्धा ऑपरेशन लांडगा करणार आहोत, ऑपरेशन वुल्फ करणार आहोत। कारण सगळे लांडगे जे तिकडे गेले आहेत ना, ऑपरेशन वुल्फ कशाला वाघाचा अपमान करतात? राष्ट्रीय प्राणी आहे वाघ। शिवसेनेला 60 वर्ष झाली, 60 वर्षातली खासदारांची पहिली बैठक आहे का? शिवसेनेला 19 जूनला 60 वर्ष होत आहेत। मग या 60 वर्षामध्ये ही पहिली बैठक आहे खासदारांची? मूर्ख आहेत ते, मूर्ख आहेत। आता मी परत तुम्ही ते कट करा। ऑन आहे ना, मग ठेवून द्या। खासदारांची बैठक शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी बोलवायची नाही का? आमदारांची बैठक बोलवायची नाही, यांना कोण घाबरते? अमित शहा ज्या दिवशी सत्तेवर नसेल त्या दिवशी। मातोश्रीवर आज उद्धव ठाकरेंनी खासदारांची बैठक बोलावली असतानाच शिवसेनेचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे सकाळपासूनच नॉट रिचेबल आहेत। त्यांचा फोन सकाळपासून बंद आहे। आज दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावण्यात आली आहे। या बैठकीला वागचौरे उपस्थित राहणार का, याकडेही सर्वांचंच लक्ष लागलंय। आज खासदारांची बैठक आहे, सर्व खासदारांशी संपर्क झालेला आहे। काही खासदार लांब आहेत, काही ठिकाणी जे खासदार लांबून येऊ शकत नाहीत, त्यांच्या घरी काही कार्य आहेत, ते व्हर्च्युअली उपस्थित राहणार आहेत। ही व्यवस्था आम्ही केलेली आहे। तर या सगळ्या घडामोडींसंदर्भात आपण सविस्तर बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी सगळ्या खासदारांची बैठक बोलावलेली आहे। काही आमदारांच्या उपस्थितीबाबत मात्र साशंकता व्यक्त केली जाते। त्यातलंच एक नाव म्हणजे भाऊसाहेब वागचौरे। ते नॉट रिचेबल आहेत, ते उपस्थित राहणार की नाही याबाबत अनेक शंका कुशंका उपस्थित केल्या जात आहेत। काय घडामोडी सध्या सुरू आहेत? संजय राऊत, नक्कीच मातोश्रीवरती आता खासदारांचं येणं सुरू झालेलं आहे। खासदार संजय राऊत हे आता जाताना आपल्याला पाहायला मिळतात। यापूर्वी अरविंद सावंत असतील, नाशिकचे खासदार रामभाऊ वाजे सुद्धा दाखल झालेले। आतापर्यंत 3 खासदार हे ठाकरे गटाचे दाखल झालेले आहेत। भाऊसाहेब वागचौरे हे दाखल होणार का, याकडे सर्वांचंच लक्ष आहे, कारण नॉट रिचेबल आहेत। तर काही खासदार हे येतील की नाही अशी शंका संजय राऊत यांनी व्यक्त केलेली आहे। का आपण पाहिलं तर त्यांच्या वक्तव्यामधून जाणवलेलं आहे की काही खासदार आज अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे, कारण काही खासदार हे लांबून येणार आहेत, कुठे त्यांच्या दौऱ्यामध्ये
व्यस्त आहेत अशा प्रकारची कारणं एकंदरीत समोर येताना पाहायला मिळत आहेत. तर एक खासदार आजारी असल्याचं सुद्धा माहिती समोर येते. त्यामुळे आज नक्की किती खासदार उपस्थित असतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. ही जरी बैठक पहिली नसली तरी ऑपरेशन टायगरच्या चर्चेनंतरची असणारी ही बैठक पहिली बैठक असं म्हणायला वावगं ठरणार नाही. काही दिवसांनंतर आता पावसाळी अधिवेशन येणार. या पावसाळी अधिवेशनानंतर पुन्हा सगळे खासदार हे दिल्लीत असतील. पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू होईल. दरम्यान जेव्हा जेव्हा अधिवेशन हे सुरू झालेले आहे त्या दरम्यान अनेक भेटीगाठी खासदारांच्या शिंदेच्या खासदारांच्या आणि ठाकरेंच्या खासदारांच्या होत असतात आणि याच दरम्यान कुठेतरी ऑपरेशन टायगरची चर्चा पुन्हा सुरू होते. मात्र दोन खासदार ज्यांच्या भूमिकेकडे सातत्याने लक्ष राहिलेलं आहे त्यातील संजय जाधव आणि दुसरं म्हणजे भाऊसाहेब वागचौरे. त्यामुळे संजय जाधव या बैठकीला येतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे. एकीकडे ओमराजे निंबाळकर सुद्धा अनेक बैठकांना अनुपस्थित राहिले होते. अंबादास दानवे नक्कीच आता या बैठकीला कोण कोण उपस्थित राहतं याकडे लक्ष असणार आहे. थोड्याच वेळामध्ये या बैठकीला सुरुवात होणार आहे. खासदार संजय राऊत हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. उद्धव ठाकरे यांचे काही खासदार फुटणार अशी चर्चा होती आणि याच चर्चांदरम्यान या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. धन्यवाद स्वप्नील दिलेल्या माहितीसाठी.